एक मिनिट. राहू दे, continue. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये योगेंद्र पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आज त्यांना कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दादा काय सांगाल, आज कार्यालयामध्ये बैठक घेतली आहे, जनता दरबार पुन्हा एकदा सुरू झालाय असं म्हणायचं? जनता दरबार असं नाही, पण एक गाठी भेटी लोकांना आपण भेटत असतो. जे काय आपले नागरिकांचे प्रश्न असतात ते आपण समजून घेत असतो आणि कार्यकर्ते पण मोठ्या संख्येने आज इथं भेटायला आलेले. त्याच्यामुळं अचानक असं आम्हाला वाटलं की ठीक आहे, सगळे कार्यकर्ते आलेत, आपण एक बैठक घेऊ, एक चर्चा करू आणि त्यांच्याशी आपण संवाद करू. आणि त्याच्यामुळं अशीच एक आपण मीटिंग घेतली आणि त्याच्या आधी भरपूर आपले बारामतीचे नागरिक पण आलेले. त्यांचे जे काय कामं होते, जे काय त्यांचे प्रश्न होते, पूर्वी इलेक्शनच्या आधी आपण कसं सोडवत होतो त्याच पद्धतीने तो कार्यक्रम आपण चालू ठेवलाय. बारामतीमध्ये तुम्ही मतदारांचा आभार दौरा देखील सुरू केलेला आहे. काय जाणवतंय, काय लोकांमध्ये भावना आहे? आता निवडणूक आयोगाच्या मशीनमध्ये घोटाळा असल्याचं बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे, तुम्ही आक्षेप देखील घेतलेला आहे. काय वातावरण काय सांगतंय गावामध्ये? नाही, वातावरण खरं तर खूप चांगलं आहे आणि विधानसभेला जेव्हा आपण प्रचार करत होतो, जेव्हा आपण फिरत होतो, तेव्हा पण भरपूर चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत होता. तुम्ही लहान मुलाला जरी तेव्हा विचारलं तेव्हा तोही म्हणायचा की तुतारी वाजवणारा माणूस हेच आता येणाऱ्या काळात येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की निकाल असा कसा लागला. बारामतीच बोलत नाहीये पण महाराष्ट्रामध्ये. आणि आता आभार दौरा जो आपण घेतलाय, मलाच काय काय म्हणजे गावांमध्ये आश्चर्य वाटतंय की प्रचार दौऱ्याला जेवढी लोक नव्हती तेवढी आता आभार दौऱ्याला तिथं जमायला लागली. तुम्ही आता पुन्हा एकदा सक्रिय झालात, हे सातत्य जे आहे ते कायम राहणार आहे असं? 100% हा तर माझा म्हणजे रुटीनच आहे. काल पण मी हे करत होतो आणि उद्याही हे मी करत राहणार. आता निवडणूक पार पडली आहे, आता लोकांच्या प्रश्नांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पुन्हा शपथ घेत आहेत असं समजतंय. तुम्ही विरोधात काम करणार आहात. बारामती मधला संघर्ष जो आहे तो काका विरुद्ध पुतण्या लोकसभे निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला, विधानसभेच्या. आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. आता मी खरं तर त्यांच्या विरोधात किंवा असं मला खरं तर काम करायचं नाहीये, पण बारामतीकरांचे जे काही प्रश्न असतील किंवा इथल्या लोकांचे जे काही अडचणी असतील ते माझ्या माध्यमातून जर मी ते सोडवू शकलो तर मग तसं मला तिथं काम करायचंय. आणि इथून पुढे जे काही निवडणुका येतील ते आम्हाला पवार साहेबांना विचारावं लागेल, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागेल आणि जो काही निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार. पण इतके वर्ष बारामतीत पवार साहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांवर अजितदादा काम करता येतात. अजितदादांचं प्राबल्य आहे, ते एखादी सत्ता त्यांची आहे. आता इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सहकारी संस्था असतील, त्यामध्ये निवडणुकांमध्ये प्रामुख्याने तुम्ही उतरणार आहात का आणि त्याची तयारी कशी असणार? नाही, तेच मी म्हणतोय की जो काय आदेश आम्हाला पक्षाकडून येईल तो आदेश आपल्याला पाळावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही थांबतोय, पण आम्ही आमचं काम चालू ठेवलंय. आम्ही आमचं जे कालचं रुटीन होतं ते आम्ही आता चालू ठेवतोय. त्याच्यामध्ये आमच्या कामामध्ये काय बदल किंवा काय वेगळा फरक तुम्हाला दिसणार नाही. आणि पुढचे जेव्हा केव्हा निवडणुका येतील, जेव्हा केव्हा ते जाहीर होतील, जो काय आदेश आम्हाला पक्षाकडून येईल किंवा आदरणीय पवार साहेबांकडून येईल तो आम्ही सगळे पाळू. आम्हाला ते मान्य करावं लागेल, आम्ही करतो. पराभवाचं चिंतन मग बारामतीतले असेल किंवा राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचं असेल, कसं चिंतन केलेलं आहे, काय अनालिसिस केलेलं आहे? आता एक 3-4 दिवस एक चिंतन शिबिरच होतं आपल्या चव्हाण सेंटर मध्ये. सगळे उमेदवार तिथं आलेले. जर माझा एकट्याचा जर पराभव झाला असता तर ठीक आहे, कुठंतरी मी समजून घेतलं असतं की आमच्या पुढचे उमेदवार हे खूप म्हणजे उपमुख्यमंत्री होते, खूप म्हणजे मोठे नेते आहेत, भरपूर वर्ष ते इथून निवडून येत आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, कुठेतरी ते मी स्वीकारलं पण असतं. पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मोठे दिग्गज नेते सगळीकडेच पराभूत झालेत, म्हणजे बाळासाहेब थोरात सारखे नेते किंवा राजेश टोपे साहेब जे उत्तम काम करत आले, त्या मतदारसंघात अनेक दशकांपासून ते तिथं काम करत आले. जर ते तिथं जर त्यांचा तिथं पराजय होत असेल तर मग कुठेतरी एक संशयाचं किंवा संभ्रमाचं वातावरण आहे. किंवा आपल्या शेजारी भोरमध्ये संग्राम पोपटे साहेब पण म्हणजे तगडे तिथं नेते होते, चांगलं काम पण ते करत होते. त्याच्यामुळं ते ईव्हीएम वर भरपूर लोकांचा संशय आहे.
दुसरं म्हणजे नाही म्हटलं तरी लाडक्या बहिणींचा महाविकास आघाडीला तिथं फटका बसलाय असं पण आपल्याला मान्य करावंच लागेल. महिलांचं मतदान खूप जास्त झालंय आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुतीला 100% झालाय हे आपल्याला तिथं दिसतंय. धनशक्तीचा खूप वापर केला गेला या निवडणुकांमध्ये, भरपूर ठिकाणी ते आपल्याला बघायला मिळालं. आणि म्हणजे आश्चर्य वाटतंय की महाराष्ट्रामध्ये असं आपल्याला बोलावं लागतंय, पण जे युपी आणि बिहारचे काही नेते इथं आलेले आणि जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं, वटेंगे तो कटेंगे का असं काहीतरी, एक आहे दुसरं. हा, शेख है सेफ है, हे सगळं जे ते बोलले, काही ठराविक लोकांवर त्याचा प्रभाव पडला असं आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत ते सगळे बाजूला राहिले. मग बेरोजगारी असेल किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचारामुळं, तो मुद्दा असेल. अनेक जे पाण्याचा प्रश्न होता बारामतीमध्ये, आज सुद्धा तो आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये, दुधाला काय किंमत नाहीये, रेट काय मिळत नाहीये. हे सगळे जे महत्वाचे प्रश्न होते ते कुठेतरी आपल्याला बाजूला जाताना दिसले. आणि ह्या सगळ्या दुसऱ्या गोष्टींवरती निवडणूक त्यांना तिथं जिंकता आली. तुम्ही आता भ्रष्टाचाराचा मुद्दा काढलात आणि आता तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पण देखील उल्लेख केला की आता एकनाथ शिंदेच्या कार्यकालात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालाय. खरंच जाणवतंय तुम्हाला असं वाटतं? नाही, तसं मी खरं तर बोललो नाही. तुम्ही कार्यकर्त्यांच्या मीटिंग मध्ये होता की नाही माहिती नाही, पण भ्रष्टाचार हा एक मुद्दा आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तुम्ही पण एक जबाबदार पत्रकार आहात, तुम्ही पण सगळीकडे जाता, बघता, फिरता, तुम्हालाही माहिती. आता 12 दिवसानंतर सरकार स्थापन होतंय, उद्या शपथविधी होतोय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगितलं जात आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होत आहेत. 12 दिवस का लागले असं वाटतंय? काय जाणवतंय तुम्हाला? नाही, आता काय, खरं तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी एक इथं छोटा कार्यकर्ता आहे. हे सगळे वरच्या वरिष्ठ लेवलचे सगळे प्रश्न आहेत, हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. शुभेच्छा देणार दादांना नंतर? 100%. बारामतीत दादा आणि तुम्हाला आता आमने सामने काम करावं लागणार आहे, कारण इतके दिवस तुम्ही एकत्र काम करत होता दादा. काय खरं तर म्हणजे त्यांच्या विरोधात किंवा आमने सामने असा कधी मी विचार पण केला नाही. मला लोकांसाठी काम करायचं. पण लोक ते कुणाचेही असू दे, मत त्यांनी कुणालाही जरी दिले असले तरी मी लोकांसाठी काम करणार आहे. पवार साहेबांचे विचार मला इथं टिकवायचे आणि त्याच्यासाठी मी इथं काम करत राहणार आहे. लोकसभेपासून आता 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलात. आता पुढची निवडणूक 29ची निवडणूक लढवायला अजून तुमच्याकडे 4.5 वर्ष आहेत, जवळपास 5 वर्ष आहेत. तयारी जोरात सुरू करणार? आता बघू, 5 वर्षात म्हणजे 5 वर्षामध्ये खूप काय काय होऊ शकतं. त्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळे निवडणुका येणार आहेत. आपण एक एक पायरी हळूहळू आपण चढत जाऊ. एक एक पाऊल आपण पुढे घेत राहू. पुढे काय होतंय ते बघू. खूप खूप धन्यवाद. हे देवेंद्र पवार त्यांनी सांगितलेलं आहे की बारामतीतल्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या ताकदीनं लढवतील आणि पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी जी आहे ते कशा पद्धतीने करतायत ते पाहावं लागेल. कॅमेरामन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती. थँक्यू. चला, थँक्यू.